हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण बघणार आहोत मकर संक्रांतीवर मराठी निबंध। चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला। मकर संक्रांती हा भारतातील महत्त्वाचा सण आहे, जो मुख्यतः सूर्यदेवाच्या उपासनेसाठी साजरा केला जातो। हा सण सूर्याच्या मकर राशीत प्रवेश करण्याच्या निमित्ताने साजरा केला जातो। मकर संक्रांतीचा दिवस दरवर्षी 14 किंवा 15 जानेवारीला येतो। हा सण हिवाळ्याच्या समाप्तीचे आणि पिकाचा हंगाम सुरू होण्याचे प्रतीक आहे। भारतामध्ये मकर संक्रांती विविध प्रकारे साजरी केली जाते। महाराष्ट्रामध्ये लोक तिळगुळाचा विशेष प्रसाद तयार करतात। तिळगुळ देताना तिळगुळ घ्या गोड गोड बोला असे म्हणण्याची प्रथा आहे। लोक नवीन कपडे घालतात, एकमेकांना शुभेच्छा देतात आणि घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आनंदाने सहभागी होतात। उत्तर भारतात या सणाला खिचडी सण म्हणूनही ओळखले जाते। लोक तांदूळ, डाळ, गूळ यांचा वापर करून खिचडी बनवतात आणि ती सूर्यदेवाला अर्पण करतात। पंजाबमध्ये या सणाला लोहडी म्हणतात आणि लोक मोठ्या अग्निकुंडाच्या भोवती नृत्य करून आनंद साजरा करतात। पश्चिम बंगालमध्ये लोक गंगा नदीमध्ये स्नान करून सूर्यदेवाची पूजा करतात आणि गोड पदार्थ बनवतात। दक्षिण भारतात मकर संक्रांतीला पोंगल असे म्हणतात। हा 4 दिवसांचा सण आहे, ज्यामध्ये लोक नवीन पिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात। तांदूळ आणि गूळ वापरून तयार केलेला पोंगल हा खास पदार्थ या दिवशी बनवला जातो। मकर संक्रांती सणाचा धार्मिक आणि सामाजिक महत्त्व खूप आहे। हा सण आपल्याला निसर्गाशी जोडतो आणि जीवनातील सकारात्मक बदलांचा संदेश देतो। सूर्याचा प्रवास उत्तरायणाकडे होतो, जो उज्ज्वल भविष्य आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे। या दिवशी पतंग उडवणे हा एक विशेष आनंददायक उपक्रम आहे, ज्यामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण सहभागी होतात। मकर संक्रांती सणामध्ये लोक एकत्र येऊन आनंद साजरा करतात, गोडधोड खाऊन आणि गोड विचार व्यक्त करून सामाजिक ऐक्याचा संदेश देतात। त्यामुळेच मकर संक्रांती हा सण आनंद, उत्साह आणि एकात्मतेचे प्रतीक मानला जातो। तर मित्रांनो, हा निबंध तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।